नमस्कार मित्रांनो, मी सोनाली आपलं स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल आम्ही सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे येऊन पोहोचलेलो आहोत। आज आम्ही जाणार आहोत नाथुला पासकडे। तर नाथुला ही एक हिमालयाच्या शिखरांमधील खिंड किंवा पास पण म्हणू शकतो त्याला। जगातील सर्वात उंच अशा मोटरेबल रस्त्यांपैकी एक आहे, जी सिक्कीम आणि चीनला एकत्र जोडते। समुद्र सपाटीपासून 14,450 फूट उंचीवर भारत तिबेट सीमेवर बसलेले नाथुला हे देशातील सर्वात महत्त्वाचे पास आहे। नथु म्हणजे ऐकणारे कान आणि ला म्हणजे पास। भारत आणि चीनमधील 3 खुल्या व्यापार सीमा चौक्यांपैकी एक असलेले हे ठिकाण इथल्या नयनरम्य सौंदर्य आणि सुंदर वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। इथले तापमान बहुतेक भागात कमीच असते। 14,450 फूट उंचीवर असल्यामुळे इथे ऑक्सिजनची कमतरता थोडी जाणवते। त्यामुळे इथे येताना कापूर आणि ऑक्सिजन सिलेंडर सोबत ठेवलेले कधीही सोयीचे। नाथुला पासला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे मे महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत, कारण ही वेळ या ठिकाणी उन्हाळा मानला जातो आणि तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत असते। इतर वेळी इथे तापमान खूप कमी असते, त्यामुळे इतर दिवशी जर या ठिकाणी भेट देण्याचा विचार असेल तर भरपूर हिवाळी कपड्यांसह या भागाला भेट देता येऊ शकते। पुढे आम्ही बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरात जाणार होतो, पण त्या भागातलं तापमान खूपच कमी होऊन बर्फ पडायला सुरुवात झाल्यामुळे तिकडे जाणारं सगळं ट्रॅफिक बंद करून ठेवलं होतं आणि गाड्यांना घाट उतरून खाली जायला सांगितलं होतं। नाथुला पासला भेट देण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि डॉक्युमेंट्सची सर्व माहिती आपल्याला सिक्कीम टुरिझमच्या वेबसाईटवर अगदी शुद्ध मराठीमध्ये सुद्धा मिळते। लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, हे पहा बर्फाच्छादित डोंगर। ऍक्च्युली बर्फाच्छादित म्हणू शकत नाही, कारण बर्फ जास्त नाहीये, थोडं वितळलं आहे। 2 दिवसांपूर्वी झालं होतं बर्फ, झाला होता 2 दिवसांपूर्वी पडला होता बर्फ, पण 2 दिवसांपासून बर्फ नाही पडलेला, त्यामुळे आता सध्या हे थोडं वितळलं आहे बर्फ। मित्रांनो, नाथुला पासवरती गेलेलो होतो। आता एक साईडला चायनाची बॉर्डर, एक साईडला भूटानची बॉर्डर। खरं म्हटलं तर चायनाचं ऑफिस आहे इथे प्रॉपर। इतकी थंडी, बापरे, गारठून गेलो आम्ही, अक्षरशः नकातून पाणी यायला लागलं होतं, इतकं थंड। आणि आता बाहेर पण सगळे ढगच आलेले आहेत खाली। उंचावर आहोत आम्ही, 14,000च्या वरती उंची, 14,000 फुटाच्या वरती उंची आहे आता। खूप सारी थंडी आहे, हे बघू शकता तुम्ही। वातावरण बघा, हे बाहेरचं कसं आहे,
एक हफ्ता में मंडे और ट्यूसडे को बंद। खालचं मगाशी वरती येत होतो आम्ही तेव्हा निदान खालचं दिसत तरी होतं, पण आता खाली सगळे ढगच ढग दिसतात, सगळं धुकंच धुकं आहे, तोंडातून शब्द फुटेनात इतकी थंडी आहे. वरती ॲक्च्युली आहे ना फोटो काढायला प्रोहिबिशन होतं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण फोटोज काढू नये. लोक काढत होते तिथे, पण चुकीचं आहे, काढू नयेत फोटो. जर प्रोहिबिटेड आहे तर खरंच फोटो काढू नयेत. एवढंच सांगते की ह्या थंडीमध्ये आम्हाला इतका त्रास झाला. आम्ही सगळेजण एकत्र वरती जाऊ शकलो नाही पॉइंटवरती. खूप थंडी वाजत होती आणि श्वास पण घेता येत नव्हता. त्यामुळे मी आणि वेदू आम्ही दोघंजण खाली थांबलो. राहुल आणि अविघ्नवरती गेले, ते बघून आले, फिरून आले. त्यानंतर मग मी वेदूला राहुलजवळ सोडून मी गेले वरती. मी एकटी जाऊन फिरून आले. त्यानंतर आता गाडीत बसून आम्ही निघालेलो आहोत. ह्या वेदरमध्ये आम्ही जर का इतकं गारठून गेलेलो आहे तर विचार करा आपले जे सैनिक आहेत ते बिचारे कसे राहत असतील अशा परिस्थितीमध्ये. आणि ते खूप स्ट्रगल करतायत, लोकांना सांगतायत फोटोज काढू नका. तिथे जे लोकांची समाधीस्थळ वगैरे बनवलं आहे, लोक तिथे जाऊन उभं राहत आहेत. चुकीचं आहे हे. तिथे जाऊन उभं राहणं म्हणजे त्यांना डिसरिस्पेक्ट करणं आहे. ते आपण नाही केलं पाहिजे. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. अशा ठिकाणी गेल्यावरती आपण रिस्पेक्ट केली पाहिजे अशा स्थळांची. तिथे कचरा करून ठेवलेला आहे. त्यानंतर जे आर्मीवाले जे इन्स्ट्रक्शन्स देत आहेत ते पण हे का बरेच लोक ऐकत नाही. गर्दी खूप आहे, पण गर्दीला इतकं पण समजलं पाहिजे नाही की जर का तिथे बोर्डावरती स्पष्टपणे लिहिलेले आहेत इन्स्ट्रक्शन्स तर आपण ते फॉलो करणं पण गरजेचं आहे. एवढंच फक्त मी सांगू शकते की सांगू इच्छिते ॲक्च्युली की माणसाने जर का विचार केला तर सगळं काही करू शकतो. तेच आपले आर्मीवाले करतायत. ते इथे उभं राहून आपलं रक्षण करतायत. आपण त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. ते जे बोलतात ते ऐकलं पाहिजे. मित्रांनो, थकून भागून आम्ही आता रूमवरती आलेलो आहोत आणि आमच्या बाल्कनीमध्ये बसलेलो आहोत. रूमच्या बाल्कनीमध्ये समोरचा व्ह्यू बघा. वाव, खूपच सुंदर, खूपच सुंदर. थंडी वाजते बापरे, खूपच थंडी वाजते. जास्त फोटोग्राफी करायला थांबलो नाही. मुलांना ॲक्च्युली थंडी खूप वाजत होती त्याच्यामुळे उतरलोच नाही. फक्त चांगू लेकवरती तेवढं छान
शंगू लेकवरती उतरलो होतो, पण तिथे सुद्धा आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. रोपवेनी वरती गेलो आणि रोपवेनी खाली येईपर्यंत, जाऊन वरून खाली येईपर्यंत आमची वाट लागली होती थंडीने. मुलांना तर इतकी थंडी वाजत होती की एवढं सगळं आतमधनं इनर घातले होते, 2-2 टी-शर्ट वरनं जॅकेट, एवढं असताना सुद्धा मुलांना खूपच थंडी वाजत होती. त्यामुळे जास्त वेळ काही थांबत बसलो नाही, फक्त रोपवेने वरती जाऊन आलो आणि मग नंतर आम्ही गाडीमध्ये बसून निघून आलो. रस्त्यात थोडंसं जेवण केलं, जेवण करून मग आता डायरेक्टली आम्ही परत आलेलो आहोत आमच्या रूमवरती. तर हा ब्लॉग आता इथेच संपवते, भेटू आपण उद्या.